सहज डोक्यात विचार आला. म्हटलं चला सोमनाथ पाटला बरोबर आज कुछ तुफानी करते. सोमनाथ पाटील भिजली. मित्रांनो नमस्कार. आज निघालो अशा ठिकाणी व्हिजिटला की जिथं 1700 ते 1800 मिलीमीटर दरवर्षी पाऊस पडतो असं एक अंदाज आहे. सोमनाथ पाटलाला घेतलं, सोमनाथ नाठे पाड्याहून त्यांना घेतलं आणि निघालो. नवळापाळी या गावी एक छोटे शेतकरी आहे. त्यांनी एक जवळजवळ अर्धा एक एकर प्लॉट डाळिंबाची लागवड केली. ते म्हणे सर एकदा तरी मला व्हिजिट द्यावा. म्हटलं मी ऑनलाईनच कन्सल्टिंग करतो, पण ठीक आहे आज वेळ आहे, पाऊसही चालू आहे थोडा थोडा. तर सोमनाथ पाटलांना घेतलं आणि निघालो त्या प्लॉटला व्हिजिट करायला. तर ह्या एरियात शक्यतो भात शेती, पाडेपासून पश्चिम साईडला शक्यतो भात शेती, आणि आता लोक भाजीपाल्याकडे वळले 30-40%. या असा रस्ता होता जायला. भाजीपाल्याची लागवड वगैरे लोकांनी कारले, काही ठिकाणी टोमॅटो, काही ठिकाणी शिमला मिरची पावसाळी अशी लागवड केली. भात शेतीच शक्यतो इकडं मुख्य पीक आहे. सगळा एरिया हा झिरवाळ साहेब यांचा मतदारसंघ आहे. आता या वावरात जायला रस्ता थोडासा पावसाने खूप खराब झाला होता. या वर्षात आम्ही हळूहळू चालत चालत गेलो, गाडी डांबरी रस्त्यावर लावून आणि चालत चालत गेलो. इतका पाऊस भयानक होतोय. माझ्या समोर एक आव्हान आहे की इथं डाळिंब शेती कशी होणार, कारण डाळिंब शेतीला खूप जास्त पाणी चालत नाही. निमेटोडचा प्रादुर्भाव, फिजोरियमचा प्रादुर्भाव, फायटोप्थोराचा प्रादुर्भाव इथं भरपूर होतो. एक आपले गुलाब महाले यांच्या शेतात आपण आलो होतो. तर हे गुलाब महाले शेतकरी आहे, त्यांनी त्यांच्या एका मित्राची प्रेरणा घेऊन आणि इकडे डाळिंब लागवड करण्याचा निर्णय घेतला. आणि ते म्हणे तुमच्याकडून मला कन्सल्टिंग पाहिजे. पण त्यांना म्हटलं मी ऑनलाईनच कन्सल्टिंग करतो. सोमनाथ पाटील पण पावसात भिजले होते, मी पण भिजलो होतो. या गुलाब महाले हे शेतकरी बॉश कंपनीत सर्व्हिसला होते नाशिकला, पण कंपनीने त्यांची बदली पार तिकडं दुसऱ्या राज्यात करायचं ठरवल्यानंतर त्यांनी शेवटी शेतीवर यायचा निर्णय घेतला. आणि या अशा गावात ते आले का, म्हणजे प्रॉपर गाव त्यांचंच हे आपलं नळवाडपाडा या गावात त्यांनी पहिली डाळिंबाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. हे धाडस बघून मलाही राहावलं नाही. म्हटलं चला पावसात पण जाऊ या शेतकऱ्याच्या भेटीला. आज वेळ होता म्हणून गेलो. त्यांची शेतीची पाहणी केली. क्षेत्र कमी आहे, करंजवन धरणाच्या फुगावर त्यांचं क्षेत्र आहे. एकदम छान असं क्षेत्र आहे, पण निचऱ्याची जमीन आहे. कितीही पाऊस झाला तर पाणी थांबत नाही. त्याच्यामुळे आपण तिथं एक चॅलेंज इथं स्वीकारतोय की इथं आपण फिजोरियम वगैरे किंवा नेमॅटोड इथं कमी येण्याचं कारण असं राहील की बारीक मुरमाचे खडे याच्यामध्ये मिक्स. त्याच्यामुळे माझ्या मते निमेटोड इथं कमी येऊ शकतो. कारण निमेटोड शक्यतो काळ्या जमिनीतच जास्त येतो. या जमिनीत त्यांनी 11x7 वर काहीतरी अशी लागवड केलेली. आणि करंजवन धरण समोर दिसतंय आपल्याला, फुल भरलेलं आहे. करंजवन धरणाच्या फुगावर जमीन आहे आणि खाली खूप मोठी अशी दरी सारखं आहे. त्याच्यामुळे पाणी इथं थांबतच नाही. झाडं झाले जवळजवळ 2-3 महिन्याची. लागवडीचा टाइम थोडा त्यांचा चुकलाय आणि पेपर पण टाकायला नव्हता पाहिजे. म्हटलं आता पाऊस उघडला पेपर काढून घ्या. छान असं सुंदर नियोजन आहे त्यांचं. त्यांना तेच म्हटलं आंतरपीक काही मध्ये करू नका. आंतरपीक केलं तर तुमच्या बागेत फिजोरियमचा फायटोप्थोराचा प्रॉब्लेम वाढेल. आपण याचं नीट ट्रीटमेंट करू. भरपूर क्षेत्र त्यांनी लावलंय. आता बघितलं आणि निघालो परतीच्या प्रवासाला. सोमनाथ पाटलांना घरी सोडून आपल्या आपल्या मार्गे, आपल्या आपल्या वाटेला. खूप पाणी रस्त्याला, भरपूर ठिकाणी ओळ वाहते. खूप जास्त प्रमाणात पाऊस इकडं चालू असतो कायम. पण तरी आपण तिथं नियोजन त्यांचं